जिल्ह्यातील रेगेपार परिसरातील रेवणी नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे। रेतू वाहतुकीसाठी वन्यजीव जंगलातून रस्ता तयार करण्यात आल्याने जंगलातील वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रेवणी नाल्यातून रेती काढून ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे। मात्र या प्रकारकडे महसूल विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे। अनेक दिवसांपासून रेती उपसा सुरू असतानाही महसूल विभागाकडून एकही ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर कोसमतोंडी वन्यजीव कार्यालयात जप्त केल्याची माहिती आहे। त्यामुळे अवैध रेती उपसावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। वन्यजीवांच्या अधिवासातून रस्ता तयार करून सुरू असलेली रेती वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी होत आहे।